नमस्कार, आपण पाहत आहात एक्सक्लुझिव्ह न्यूज. मी बालाजी जगतकर. विशेष बातमी बीड येथून. बेमुदत धरणे आंदोलन करणारे माजी सैनिक प्रकाश वाघमारे यांचे आंदोलन दडपण्याचा पोलीस प्रशासनाकडून प्रयत्न. त्याचे झाले असे की राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे बीड शहरात काल जनसन्मान यात्रेनिमित्त येणार होते व ते आले परंतु जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 15 ऑगस्टपासून सुरू असलेले बेमुदत धरणे आंदोलन गायरान जमिनीसाठी सुरू आहे. 15 ऑगस्टच्या दिवशीच माजी सैनिक प्रकाश वाघमारे यांनी पालकमंत्री तथा राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचा समोरासमोर काळा झेंडा दाखवून विरोध केला होता व त्यांना खडे बोल सुनावले होते. त्यानंतर पोलीस प्रशासनाकडून अतिरिक्त दक्षता म्हणून माजी सैनिक प्रकाश वाघमारे यांच्या आंदोलनाला 29 तारखेला भेट देऊन सकाळी 11 वाजता आंदोलन उठवा अशी नोटीस बजावली. मात्र माजी सैनिक हे त्यांच्या लोकशाही मार्गाने चालू असलेल्या आंदोलनात ठाम राहिले व ते आंदोलनस्थळावरून उठले नाहीत. त्यांना बळजबरीने उठवण्याचा प्रयत्न केला गेला परंतु ते गाडीच्या खाली आडवे आले व त्यांनी या ठिकाणाहून जाणार नाही असे ठणकावून सांगितले व आजही आंदोलन सुरूच आहे अशी माहिती समोर येत आहे.